अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने मे महिन्यात जोरदार पुनरागमन केलं. अवघ्या काही दिवसात रुपया तब्बल ₹1.33ची मजबूत कामगिरी केली. 8 मे रोजी रुपया ₹93.51वरती बंद झाला. एप्रिलच्या अखेरीस रुपया ₹94.84वर व्यवहार करत होता. म्हणजेच कमी कालावधीत रुपयात जवळपास 1.40% वाढ ही नोंदवली गेली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रुपया ऐतिहासिक निच्चंकी पातळीवर पोहोचला होता. 5 मे रोजी तो ₹95.40वर व्यवहार करत होता. मात्र त्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतावरील आयात खर्चाचा दबाव हा कमी झाला. ब्रेंट क्रूडचे दर हे $115 वरून $96 पर्यंत खाली आल्याने रुपयाला मोठा आधार मिळाला. भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली जाते, त्यामुळे तेल स्वस्त झाल्यास देशाचा आयात खर्च कमी होतो आणि रुपयाला पाठबळ मिळतं. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप करून रुपयाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. विदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालीचा देखील रुपयावर परिणाम पाहायला मिळाला. काही दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक वाढल्याने रुपयाला सकारात्मक आधार मिळाला. मात्र आठवड्याच्या अखेरीस FII ने 4110 कोटी रुपयांचे समभाग विकल्याने बाजारात पुन्हा अस्थिरता वाढली आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की आगामी काळात रुपयाची दिशा ही मुख्यतः 3 गोष्टींवर अवलंबून असेल: कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ. जर जागतिक तणाव वाढला तर पुन्हा अस्थिरता वाढू शकते. मात्र RBIच्या हस्तक्षेपामुळे मोठी घसरण ही टाळली जाऊ शकते.